तो आम्ही कुणावर अजून स्पर्धा केली नाही, पण आमच्या प्रतिस्पर्धी खूप आहेत जोगश्रीमध्ये आणि त्यांना येताना 2024 मध्ये हिंदी व्यक्त काय परत गोविंदाने आपल्या बाळगोपांची काळजी चांगल्या प्रकारे घ्या, कारण तो पण कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा भाव आहे, कुणाचा नवरा आहे. त्याच्यामुळे स्पर्धा करताना प्रत्येक मुलाची, प्रत्येक भावाची आणि प्रत्येक नवऱ्याची, या प्रत्येक मंडळाच्या कोचने याची काळजी घ्या. आम्ही थर्ड रनर राहिला, आम्हाला फर्स्ट किंवा सेकंड राहायचं. ओके, एवढ्या वेळी आम्ही मेहनत करणार, यावर्षी जोरात आणि जिद्दीने मेहनत करणार. ओम कृष्णाय नमो नमः गोविंदाय नमः संघाय सपरिवाराय सायुधाय सुशक्तिदाय पतिअप्पा मंगलमूर्ती सुखकर्ता विकर्ता वार्ता विघ्नाची सर्वे पुनीते कंठी भरते सोटेकर राजा आज याच ठिकाणी हिंदू एकता दहीहंडी पथक त्याचप्रमाणे यथास्थान जे काही सरावाच्या दिशा सराव प्रारंभ करण्यात आहे, त्याचप्रमाणे यथास्थान बालगोपाळ तुमच्या चरणात शेवटी आहे. सत्यनारायण भगवंतांची यथास्थान जी काही सेवा केली आहे ती सेवा करून घ्या आणि त्या लेकरांचं सदैव रक्षण करून कल्याण करा. ओम शांती शांती शांती.
नमस्कार. 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 सगळी मंडळी सगळे बाळगोपाळ तुमची वाट बघत होते, पण विषय एकच आहे, गोविंदा कधी येणार. या गोविंदामध्ये 2011ला लावलेले 4 थराचा यशस्वी प्रयत्न जोगेश्वरी पूर्व, अर्थातच 4 थराचा गोविंदा म्हटलं तर हिंदू एकता. काय बोलता? सर्वांच्या अपेक्षा उपनगरामध्ये जो मान आहे हिंदू एकता तो 4 एक्क्याचा, तर यावर्षी नक्कीच तुम्हाला 4 एक्के आणि वेगळ्या याच्यात दिसतील तुम्हाला. 8 थरांचा जो प्रयत्न होता, 8 थरांचा प्रयत्न, ते पण 4 एक्क्याने लावणारं पहिलं मंडळ म्हणजे जोगेश्वरी पूर्व मधलं हिंदू एकता मंडळ. काय बोलता त्याबद्दल? 2011 मध्ये आम्ही 4 एक्क्याने ठाण्यामध्ये जेव्हा रवींद्र पाठक यांचे ते पहिल्यांदा 4 एक्क्याचा प्रयत्न आहे तो यशस्वी करून दाखवण्यात. उपनगरात हिंदू एकताचा जो मान आहे तो मान त्यांनी कंटिन्यू ठेवलेला होता. 2013ला आयडियलच्या समोर 8 थरांचा जो प्रयत्न झाला त्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. तोपासून आजपर्यंत 8 थराचा म्हणजे 8 थराचाच प्रयत्न, त्याच्यामध्ये कुठली स्पर्धा नाही, काही नाही, फक्त हिंदू एकता आणि 8 थर. काय म्हणता त्याबद्दल? आम्हाला माझा एक दृष्टिकोन असतो, पहिल्या दिवसापासून जो मुलगा असतो तो शेवटच्या दिवसावर दिसला पाहिजे. आज माणूस दिसला तो दुसऱ्या दिवशी सकाळी पण दिसला पाहिजे. कुठच्याही मुलाला डॅमेज न होता आम्हाला जो गोविंदा पथक तयार ठेवलेला आहे ते याचे कंटिन्यू असंच ठेवायचं आहे. ज्या थोडासा दुखापत होते, कारण पडला तर मुलं पडला, थोडा कुठे लागतो वगैरे, पण याच्यात पण आम्हाला यशस्वी करून यावर्षीचा आमचं टार्गेट आहे तो अचिव्हमेंट करायचा आहे. जोगेश्वरीमध्ये एकूण 64 गोविंदा पथक आहे, त्यामध्ये कुठलीही स्पर्धेमध्ये न राहणारा एकटा म्हणजे एकटा हिंदू एकता गोविंदा पथक. त्याच्यामध्ये कुठली स्पर्धा नाही, काही नाही. स्पर्धा फक्त हिंदू एकतावाल्यांशी फक्त म्हणजे त्यांच्याची स्पर्धा असते. त्याच्याबद्दल काय बोलताय? आम्ही कुणावर अजूनही सांगतो, आम्ही कुणावर अजूनही स्पर्धा केली नाही, पण आमच्या प्रतिस्पर्धी खूप आहेत जोगेश्वरीमध्ये आणि त्यांना येताना 2024 मध्ये हिंदू एकता काय आहे परत एकदा दाखवून द्या. आणि प्रो गोविंदामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, त्या टायमिंगला सेकंदाने पाठीपुढे होता तुम्ही आणि त्याचबरोबर एक फॉल होता, पण त्याच्यामध्ये पण 3रा नंबर मिळवला. काय होती मुलांची मेहनत आणि काय होता तो अभ्यास? म्हणजे आम्ही इथे आपलं रेड बुलवर होतं, पण आम्ही कधीच स्पर्धेमध्ये त्या उतरलो नाही. पण यावर्षी रेड आपल्याला प्रोमध्ये आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो तर आम्हाला ते करायचं, तर तेवढा आम्हाला त्या स्पीडमध्ये त्याचा अनुभव नव्हता आम्हाला. पण तरी पण मुलांच्या जिद्दीने आणि मुलांच्या प्रयत्नाने आम्ही तो अचिव्हमेंट थोड्यासाठी चुकला आमचा सेकंड फर्स्टमध्ये, पण यावर्षी आम्ही कुठेतरी फर्स्ट किंवा सेकंडमध्ये नक्की असू. ओके. सगळे 9 थरांचा प्रयत्न करत असतात, परंतु हिंदू एकतांचा एकच विषय, 8 थर म्हणजे 8 थर. 9व्याला पण आता ते गवसणी घालणार आहे. या वेळेला काय आपल्याला दिसणार आहे हिंदू एकताकडून? यावर्षी आम्ही बोलणार नाही, पण यावर्षी करून दाखवणार. बरोबर. ओके. तर शेवटचा प्रश्न बालगोपाळांसाठी आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला, खास करून गोविंदांच्या बालगोपाळांना एक प्रशिक्षक म्हणून काय संदेश द्याल? मला सर्वांना म्हणजे एक सूचना समजा किंवा एक सजेशन असेल किंवा म्हणजे आपलं एक हे असेल, आपलं एक मत मांडणं आहे, प्रत्येक गोविंदाने आपल्या बालगोपाळांची काळजी चांगल्या प्रकारे घ्या, कारण तो पण कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा भाव आहे, कुणाचा नवरा आहे. त्याच्यामुळे स्पर्धा करताना प्रत्येक मुलाची, प्रत्येक
भावाची आणि प्रत्येक नवऱ्याची, या प्रत्येक मंडळाच्या कोचनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद दादा. पारंपरिक पद्धतीने पूजन चालू आहे. गोविंदा सरावाचं या सर्वांनी या, सर्वांनी या, सर्वांनी या, सगळ्या बाहेर या आणि सर्वांनी या. जा सर्वांनी जा. श्री माते की भवानी माते की अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. हे जावेल देव महाराजा. प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी भागोबांकडे चुका असतील आपल्या पत्री घेऊन भागोबांचा चांगला सांभाळ केलाय. त्याच्या पुढे सांभाळ करशील. भागोबाची इजा होणार नाही त्याची प्रत्येक वेळा काळजी घेतली आहे. त्याच्या पुढे काळजी घेशील. त्यांच्या मनोकामना आहेत यावर्षी पुढे करून त्यांचं नाव, त्यांचं कीर्ती, त्यांची महानता यावर्षी दाखवून देशील. बाळ कुठे कमी पडणार नाही. त्याची प्रत्येक वेळा काळजी घेतली आहेस. त्याच्या पुढे काळजी घे. त्याचा सांभाळ कर रे देव महाराजा. गणपती बाप्पा आपल्या राजाचा जय श्रीराम. जय श्रीराम. जो बोले सोनिया जोगेश्वरी माते की जय. काय लावते देव महाराजा. सालभराप्रमाणे श्रीफळ तुझ्या हाताने ठेवलेलं आहे. भागोबांचा सांभाळ आहेस. त्यापुढे सांभाळ करशील की हाती घोडा पालकी राम लक्ष्मण जानकी जय बोलो. सर लावलं 9:2 सर्व सिलेक्ट करतो. पटापट मुवमेंट घ्यायची सर्वांनी. ट्राय लावायची. नंतर ते नाचायचा विचार प्रोग्राम करू. नंतर जे आलं त्याच्यात आपल्याला बघा जे बोलायचं आहे ते आता बोलून घेतो. जे टार्गेट आहे तुमचं ते आतापासून कसायला सुरुवात करा. आता आपण हे केलं आहे. नंतर उद्या आपल्याला कोण असेल विषय याच्यावर नका जाऊ. जे आता नवीनच्या हिशोबाने चाललो आहे ना तर सर्वांना आपल्या पेस वाढतील.
पहिला आपण त्या 21 मुलांमध्ये लावतो ना, आता त्यामुळे आपल्याला अजून मुलं वाढणार आहेत. जवळ 50 ते 51 मुलं थराला लागणार आहेत, फक्त थराला. पहिले आपण 21 मुलांमध्ये थर लावतो, आता 52 ते 51 मुलं लागतील थराला. त्या हिशोबाने सर्वांना आता आपली परीने मेहनत करायला लागेल. पहिला असं फिक्स होतं, दादा बोलले दाई पूर्ण फिक्स होती, यांच्यावर आपल्याला त्रास भेटणार नाही. आता असं होणार नाही, जो मेहनत करेल तो घडत आहे. ओके, मला आता पुढे पुढे ज्या 4 वाले ना, पहिले 4 वाले मी तिकडे मी बघा इथे राहा. आता त्या शिडी जा आता इकडे इथं आता जरा थोडं गोल करा ना, थोडं राऊंड करा, थोडं पसरा ना, असे पसरा थोडे. पसरवा ये ना, पुढे डॉलर, पुढे डॉलर बाबू या पुढे. हळू हळू रविदा गेला मयूर. थोडी बाकी थोडी
पहिला दिवस आहे आज, काय बोलतोय? काय नाही, आम्ही प्रॅक्टिस जोरात करणार, जास्त मोठ्याने जास्त संख्येने जास्त. ओके, पहिला दिवस आहे, काय म्हणतोय? जल्लोष. दादा, ट्रॉफी हातामध्ये आहे, आता या वर्षी पण परत ट्रॉफी आणायची आहे, काय बोलताय? यावर्षी ही नाही, त्याच्या वरची आणायची आहे, तेवढा आमचा प्रयत्न चालणार आहे. ओके, यावर्षी जर आम्ही थर्ड रनर अप राहिला, आम्हाला फर्स्ट किंवा सेकंड राहायचं. ओके, तेवढ्या वेळी आम्ही मेहनत करणार, यावर्षी जोरात आणि जिद्दीने मेहनत करणार. मयूर नमस्कार. पहिला दिवस आहे आजचा, कसं वाटलं? तोच जोश आहे, तोच जल्लोष आहे जो 2023ला स्टॉप झालेला, आणि यावर्षी आम्ही त्याच जल्लोषात त्याच जोशामध्ये की यावर्षी 9 तर लावायची आणि उतरवायची, या जल्लोषात आम्ही प्रॅक्टिस चालू केली. तू सेकंड लास्टला असतो आणि तू दादा टॉपर आहेस, काय बोलतो? मी बोलतो ना, सण आपला सण, मातीतला सण कसा खेळावा ते दिसून येतं. एक नंबर. आपण काय करतोय आतापर्यंत हे कोण बघत नाही, जे आपण करणार ते नक्की बघणार. एक नंबर. मयूर, विश्वास आहे बघ दादाला, पण तो विश्वास शेवटपर्यंत टिकला पाहिजे, काय प्रयत्न आहे? आमची जोडी 2008 पासून आमच्या दोघांची जोडी आहे, ती आतापर्यंत आमच्या दोघांची जोडी आहे. आम्ही दोघं एकमेकांच्या भरोशावर असतो. हा मला होतं तर माझ्यावरती लहान पोरगा असतो, तेव्हापासून आज जवळजवळ 10 वर्ष झाले आम्ही दोघं एकमेकांवरती जातो. आता एक प्रश्न विचारतो, तो तुम्हाला मला विचारायला नाही पाहिजे, तो विचारायचा मला. भीती वाटते काय? भीती तर जरा पण नाही, भीती मेली आहे. ओके, थँक्यू.